कोळंबी व मासे निर्यातीमध्ये आढळणारे प्रतिजैविकांचे प्रमाण पाहता मत्स्य संवर्धन करताना संवर्धकांनी प्रतिजैविकांचा वापर करू नये असे आवाहन वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर सुरेश नाईक यांनी केले। 9 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी आणि सागरी उत्पादन विकास निर्यात प्राधिकरण पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने मत्स्य शेतीमध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर बंदी या विषयावर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले। या कार्यक्रमात एकूण 31 मत्स्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आसिफ पागरकर यांनी प्रतिजैविकांचा वापर आणि त्यांचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकूल परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर मत्स्य शेतीमध्ये प्रतिजैविकांच्या वापरावर बंदी तसेच विविध आधुनिक मत्स्य संवर्धन पद्धती आणि संधी या विषयांवर विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले। सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।